लागला दार लावला बोलतेदार म्हणून मी खोललं नाही. मला वाटलं मला जास्त मारतात का मग आधीच वाट लागली. मग मी बाथरूम मध्ये गेले. बाथरूममध्ये दरवाजे दोन्ही लावले बरोबर टाकले. मग त्यांनी जबरदस्ती करून दार आमचं मोडलं आणि मग बाथरूमचं बी दार मोडलं. मग माझ्या अंगावर पडणार होते. मग तेव्हा आम्हाला 2 मारले त्यांनी. मग निघ बाहेर म्हणून मला बाहेर. तुम्ही त्या पोलिसाला ओळखणार नाही म्हणजे मला काहीच कळणार गेलं. त्या पोलिसाला तुम्ही ओळखू शकाल का? म्हणजे आज मला चक्कर आल्यासारखं होईल, घबराट व्हायला. ते आज सोडून द्या. समोर तुमच्या आले तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल का? नाही. पूर्ण झाकून घेतली चेहरे पण दिसू दिले नाही. त्याने ते घातले होते हे दगड फेकले होते लागू नये म्हणून. त्याची प्लेट इथं असते का ती झाकल्या गेली. त्याच्यामुळे ते नाव वाचले आलं नाही. कोणालाच माहिती. आले माझ्या लक्षात म्हणजे SRP होती की स्थानिक पोलीस होता? मला तर दरवाजा खोल्यामध्ये असं मी लेच झाले. म्हणजे मी त्याला बघलेच नाही. तुमच्या सासरा तरी ओळखी? सासरे तरी ओळखते? मी बाथरूम मध्ये होते तेव्हा सासरा माझा उठून तिकडे घरामध्ये गेला मधल्या रूम मध्ये. त्याला बी मारत नाही ना. अंगावर वरती बरं. तुमच्या गल्लीमध्ये आलेले पोलीसवाले आपल्या परभणीचे लोकल पोलीस दिसत होते की बाहेरून आलेले? व्हिडिओ आहेत आपल्याकडे एकही. मग तुम्हाला मिळून साहेब याच्या घरातले तिघ जण आहेत. वडील आणि याचा भाऊ सेंट्रल जेल सरकार दवाखान्याचा नेलेला. याचा हात मोडला. याचा 8 दिवसांनी ऑपरेशन सांगले. सर माझ्या सासूला ना माझी सासू व्हिडिओ करत होती घरातून. एवढं तर मारलंय पूर्ण. त्या दिवशी तर बघूच वाटना गेलं. त्यांच्या हालतच बघू वाटना गेली माहितीये. आणि आता पण त्यांच्या डोक्यामध्ये एवढी चक्कर यायला लागली. गरगरायला सिटी स्कॅन केली पण म्हणालेत नांदेडला किंवा मग औरंगाबादमध्ये घाटीमध्ये घेऊन जा म्हणून. इथं इलाज नाहीये. तर म्हणजे त्यांना फक्त हलवायचंय का? त्यांची तब्येत एवढी खालावली पूर्ण. ते आधीच हृदयाचे ते ब्लॉक झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये महिनाच झाला. त्यांची अँजिओग्राफी केलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये एवढं ते जातच होत्या. पण ते कसं तरी देवा तुमची कृपा आहे म्हणून ते हे झालं. साहेब माझ्या पण